आपल्याशी संवादाला सुरुवात करण्यापूर्वी मी शिवराज पाटील जे एक सुसंस्कृत सभ्य असं व्यक्तिमत्व होतं, ते आपल्यातून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. शिवराजजी ज्या वेळेला राजकारणामध्ये होते तेव्हा काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होते. तरी देखील त्यांच्यातला एक वेगळेपणा मला आवर्जून सांगावासा वाटतो. तो म्हणजे त्यांच्यावरती ज्या ज्या वेळेला ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्षाने, काँग्रेस पक्षाने दिल्या त्या त्यांनी त्यांच्या परीने यशस्वीपणाने पार पाडण्याचा प्रयत्न केला. मग ते मला वाटतं संरक्षण मंत्री होते, लोकसभेचे अध्यक्ष होते, आणि त्याहीपेक्षा गृहमंत्री म्हणून काम करत असताना 26/11 हा जो काही आतंकवादी हल्ला झाला त्यावेळेला त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता. हे अशी नैतिकता हल्लीच्या राजकारणामध्ये फार अभावाने आढळते की एखादी गोष्ट ज्याच्यात आपण अपयशी ठरलोय किंवा त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं हे हल्लीच्या राजकारणामध्ये दिसत नाही. पण ते शिवराजजींनी तेव्हा दाखल होतं की खातं माझ्याकडे आहे आणि तरी देखील मी जनतेचं रक्षण करू शकलो नाही किंवा आतंकवादी हल्ला झालेला आहे त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा देतो, ही एक मोठी गोष्ट तेव्हा आपल्याला सगळ्यांना दिसली असेल. आणि म्हणून जेव्हा ते राजकारणात होते तेव्हा मी म्हटलं तसं काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकाच्या विरोधात लढत होते. पण ज्याच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या आपण चांगल्या मानल्या पाहिजेत आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. आज अध्यक्षांना भेटला, सभापतींना भेटला, वेळ मागितला आहे का तुम्हाला? कारण गेल्या वर्षभरापासून आता काल आपण मला एक प्रश्न विचारला होता किंवा एक बोलताना बोललो होतात आपल्यापैकी कोणतरी की दोन्ही सभागृहात आता विरोधी पक्ष नेते नाहीयेत. महाराष्ट्राच्या इतिहासामधलं कदाचित हे पहिलं अधिवेशन असं असेल की जिथे दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाहीये. तसं पाहिलं तर विधानसभा म्हणजे आता आपण अपर हाऊस आणि लोअर हाऊस, खालचं वरचं, त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचं नावासहित, भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं. अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. साहजिकच आहे. त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद रिकामं झालं, त्याही बद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे. काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असे की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे, त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केली आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की आता दोन्ही पदं ही रिकामी आहेत, दोन्ही सभागृहाची ही पदं रिकामी आहेत. आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय या अधिवेशनाच्या आता उद्या परवाकडे शेवटचा दिवस आहे, आपण जाहीर करावा.